तर बघा साइन थिटाची व्हॅल्यू ऑलरेडी गिव्हन दिली होती, कॉस थिटाची व्हॅल्यू आपण काढलेली आहे, नंतर आपण टॅन थिटा पण काढलेला आहे. आपली स्टँडर्ड अँगलची व्हॅल्यू आहे बघा, आपण ट्रिग्नोमेट्रिक टेबल बघितला होता, येस ऑर नो? तर तुम्हाला माहित आहे कॉस थिटा इज इक्वल टू √3/2. मग मला सांगा आपण अँगल डायरेक्टली काढू शकतो का? आपण थिटाची व्हॅल्यू जर काढली तर आपला काम अजून सोपं होईल. थिटाची व्हॅल्यू बघा आपण इथे काढलेली आहे. ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला एक्झाम्पल समज. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शैलेश सर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये, म्हणजेच मॅथ्स विथ शैलेश. तर बघा, गेल्या लेक्चरमध्ये आपण ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज कसे येतात, त्याचे फॉर्म्युले कसे आलेले आहेत, हे सगळं मी एक्सप्लेन केलेलं आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, मॅथ्स मध्ये फॉर्म्युला फक्त एकच असतो आणि एकावरनच आपण गेल्यावर सगळे फॉर्म्युले बनवलेले आहेत. तर बघा आता हे आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत. तर मी तर एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. साइन थिटाची व्हॅल्यू तुम्हाला त्यांनी दिलेली आहे 20/29 आणि फाइंड ऑल ट्रिग्नोमेट्रिक रेशो, असा हा क्वेश्चन आहे. तर हा क्वेश्चन बघा आपण सुरुवातीलाच केला होता, पण आपण त्याच्यामध्ये ट्रायंगलच्या मदतीने हे आपण काम केलं होतं. म्हणजे इन टर्म्स ऑफ आपण साइड सॉल्व्ह केलं, इन टर्म्स ऑफ साइड सॉल्व्ह केलं, अपोजिट, ऍडजंट साइड, हायपोटेन्यूस. पण आता आपल्याला काय करायचं आहे, ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीच्या मदतीने पण हे सॉल्व्ह करता येतं. ठीक आहे. सो लगेच आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. तर बघा आता आपल्याला काय करायचं याच्यामध्ये, सो साइन थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला. ठीक आहे. सो साइन थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे आणि फाइंड ऑल ट्रिग्नोमेट्रिक रेशो, आपल्याला असा क्वेश्चन आहे. तर पहिल्यांदा ट्रिग्नोमेट्रिक रेशो, साइन सोडून अजून कोणते ट्रिग्नोमेट्रिक रेशो आहेत ते आपण डिफाइन करूया. म्हणजे बघा आपल्याला काय फाइंड करायचंय, काय करायचंय, आता गिव्हन तर तुम्हाला दिलेलं आहे ऑलरेडी साइन थिटा, येस सर. मग सो टू फाइंड आपल्याला काय काय करायचं आहे रे. एक म्हणजे आपल्याला काय काढायचंय, काय काढायचंय, साइन थिटा दिला तर आपण साइन थिटावरनं कॉस थिटा इझिली काढू शकतो, येस सर. नेक्स्ट टॅन थिटा काढता येईल, टॅन वरनं आपण कॉट थिटा पण काढू शकतो, नंतर आपण सेक थिटा काढणार आणि नंतर कोसेक थिटा काढणार आहोत. ठीक आहे. तर बघा मी तुम्हाला ऑलरेडीच म्हणलेलं आहे की पहिल्यांदा साइन आलं की कॉस पण आणायला सुरुवात करा, कारण साइन आणि कॉस अशा दोन व्हॅल्यूज आहेत ट्रिग्नोमेट्रीच्या, जे तुम्हाला ऑल द रेशोज इझिली अवेलेबल किंवा त्याचे आन्सर तुम्हाला देतील. तर बघा आता काय करणार आपण, सो साइन थिटा आणि कॉस थिटा मध्ये एक चांगलं रिलेशन आहे बघा, साइन थिटा आणि कॉस थिटा मध्ये, आणि मुलं ते कधीच विसरत नाहीत. सो कोणती आयडेंटिटी लागेल, सो आयडेंटिटी नंबर 1. आयडेंटिटी नंबर 1 चा इथे यूज करा. सो काय आहे आपली आयडेंटिटी, सो देअरफॉर साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. येस और नो? मग आता मला सांगा या आयडेंटिटीचा यूज करून बघा आपण ट्रायंगलच्या मदतीने पण हे काम केलं होतं, पण आज आपल्याला आयडेंटिटीच्या मदतीने हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. सो साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू तुमच्याकडे आहे, तर काय करा, साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू तुम्ही तर पुट अप करू शकता किंवा कॉस स्क्वेअर थिटा मध्ये फॉर्म्युला बनवून घ्या इन टर्म्स ऑफ कॉस. तर हे काय बनेल मग, कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा, आणि हे पण आपण काल आयडेंटिटी एक्सप्लेन केली होती. सो जस्ट व्हॅल्यू पुट अप, सो कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा, म्हणजे किती व्हॅल्यू आहे 20/29 ब्रॅकेटचा स्क्वेअर, 20/29 ब्रॅकेटचा स्क्वेअर. तर बघा आता आपले सगळ्यांना 30 पर्यंत स्क्वेअर आलेच पाहिजे. ठीक आहे ना, कमीत कमी 30 पर्यंत स्क्वेअर आपल्याला गरज आहे, 30 पर्यंतच्या स्क्वेअरची. तिथून पुढे स्क्वेअर तुम्हाला तुम्ही मल्टिप्लाय करून काढलं तरी पण चालेल, पण कमीत कमी 30 पर्यंत स्क्वेअर तुम्हाला ओरली आले पाहिजेत. ठीक आहे, आणि हे सगळ्यांनाच माहित असतं. सो कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस 20चा स्क्वेअर किती असतो, 20चा स्क्वेअर 400 मायनस 29चा स्क्वेअर किती असतो, तर 29चा स्क्वेअर असतो बघा आपला 841 असतो. किती असतो, 841. किंवा तुम्ही कॅल्क्युलेट करून पण काढू शकता, काही जास्त लोड नाही घ्यायचं, टेन्शन नाही घ्यायचं. ठीक आहे, कॅल्क्युलेट करून पण आपण काढू शकतो. ठीक आहे, आणि जस्ट काय करा आता याला सिम्प्लिफाय करा. सो देअरफॉर आता बघा डिनॉमिनेटर सेम आहे का, नाहीये, त्यामुळे तर काय राहील रे 1 राहील. सो 1/1 किंवा क्रॉस मल्टिप्लाय करून सबट्रॅक्शन करून घ्या. सो 841 इंटू 1 किती रे 841 मायनस 1 इंटू 400, तर 400 राहील डिवायडेड बाय 841. तर सध्याला आपली व्हॅल्यू आहे कॉस स्क्वेअर थिटाची. ठीक आहे, नाव सो कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू, सिम्प्लिफाय करून घ्या, 841 मधून जर 400 गेलं तर किती राहील, सरळ सरळ कळतंय आपल्याला की सर 441 राहील, 441 अपॉन 841. ठीक आहे, आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो हा 441 हा कशाचा स्क्वेअर आहे, कशाचा आहे 21चा. सो कॉस थिटा इज इक्वल टू याला आपण स्क्वेअर रूट मध्ये टाकू शकतो व्हॅल्यू, स्क्वेअर रूट मध्ये जर तुम्ही टाकलं तर हे काय रे 441 अपॉन
841. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड लावलं मी, तर काय होईल रे, इथलं स्क्वेअर ह्याला इथला जो स्क्वेअर आहे तो स्क्वेअर रूटला काय होईल, कॅन्सल होईल, त्यामुळे तर कॉस थिटा येईल आणि याला स्क्वेअर रूट लागेल. मग आता याची व्हॅल्यू काय येईल आपली, याची व्हॅल्यू काय येईल, याची व्हॅल्यू येताना स्क्वेअर रूट मध्ये व्हॅल्यू येताना प्लस आणि मायनस येतात, व्हॅल्यू काय येतात रे, प्लस आणि मायनस. 441 अपॉन 841. आणि आता बघा तुमचा आन्सर किती मग 21 अपॉन 29. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो, सध्याला जे आपलं ट्रिग्नोमेट्री आहे ते 0 डिग्री टू 90 डिग्री, म्हणजे टेन्थ वाले जे आपलं ट्रिग्नोमेट्री आहे ते आपलं 0 डिग्री टू 90 डिग्री पर्यंत आहे. म्हणजे बघा 0 डिग्री, आता सध्याला आपली दुनिया कुठपर्यंत आहे, 0 डिग्री टू 90 डिग्री, ही टेन्थ वाली दुनिया आहे, टेन्थ वाली. जर बघा जर 90 डिग्रीच्या पुढे जर अँगल गेला असता तर इथून पुढे मग काय होतं रे, व्हॅल्यू चेंज व्हायला लागतात, म्हणजे आन्सर तेच येतं, फक्त प्लस आणि मायनस असं आपलं आन्सर येतं. पण हे तुम्हाला मी फक्त एक्स्ट्रासाठी सांगितलेलं आहे, कारण की आपण 11 आणि 12 पण आपण टीच करणार आहोत, पूर्णपणे ट्रिग्नोमेट्री पूर्ण करणार आहे मी, ठीक आहे, 11-12 ची. पण सध्याला हे स्किप करतो, जस्ट तुम्हाला इन्फॉर्मेशन साठी होतं. सो 0 टू 90 डिग्री असल्यामुळे, फर्स्ट क्वाड्रंट असल्यामुळे इथं साइन काय राहतात रे, प्लस आणि प्लस, त्यामुळे आपल्याला निगेटिव्हचा विचार करायचा नाहीये. हे जस्ट तुमच्या इन्फॉर्मेशन साठी होतं, जे की आपण पुढे घेणार आहोत. त्यामुळे सध्याला आपण निगेटिव्ह व्हॅल्यू घेणार नाहीये, सध्याला आपण निगेटिव्ह व्हॅल्यू घेणार का, नाही घेणार. त्यामुळे तुम्हाला पॉझिटिव्ह ठेवायचं आहे. सो आपलं फायनल आन्सर काय असेल मग, फायनल आन्सर काय असेल, cos theta is equal to 21 upon 29. व्हेरी गुड. आता तुम्हाला माहिती आहे साइन थिटा माहित झालाय, साइन थिटा तर ऑलरेडी माहित आहे आणि कॉस थिटा माहित आहे, तर इथून पुढे सगळेच रेशो तुमचे पटापटा येतील. आणि याच्यामध्ये काय माहितीये का, याच्यामध्ये तुम्हाला के घेण्याची गरज नाहीये, कारण आपण काय करतोय, डायरेक्टली रेशो ऍज इट इज तिथं पुट करतोय, त्यामुळे तर के घेण्याची गरज नाहीये. तर आता मग साइन थिटा आणि कॉस थिटा मिळाल्यानंतर तुम्हाला माहितच आहे, आणि ऑलरेडी मी तुम्हाला म्हणलं होतं की आपल्याला ट्रिग्नोमेट्रीची दुनिया मिळते. तर टॅन थिटा इझिली तुम्ही अवेलेबल करू शकता, येस, कारण की टॅन थिटाची व्हॅल्यू काय असते रे, टॅन थिटाचा फॉर्म्युला म्हणजे आयडेंटिटी काय असते, tan theta is equal to sin theta अपॉन cos theta. आणि sin theta ची व्हॅल्यू तर तुम्हाला माहित आहे, sin theta ची व्हॅल्यू किती आहे, 20 अपॉन 29 डिवाइडेड बाय cos theta ची व्हॅल्यू किती आहे रे, तर 21 अपॉन 29. मला सांगा हे काय होईल मग, हे 29 ला 29 काय होईल, कॅन्सल आउट होऊन जाईल, येस और नो. 29 ला 29 कॅन्सल झालं, तर tan theta ची व्हॅल्यू किती आली मग तुमची, किती आली, 20 अपॉन 21. बघितलं का, याच्यामधली अपोजिट साइड आली आणि cos theta मधली ऍडिशनल साइड खाली आलेली आहे, आणि tan theta म्हणजे काय असतं, अपोजिट अपॉन ऍडजस्टंट. तर अशा तऱ्हेने tan theta ची व्हॅल्यू पण आपल्याला मिळालेली आहे. आता मला सांगा tan theta माहिती आहे, तर इथून पुढे काय करा, उलट करा. उलट आयुष्यामध्ये मी उलट काम करण्यासाठी एक्सपर्ट असतो, आणि ते स्किल आपल्याला कुठं वापरायचंय, मॅथ्सच्या ट्रिग्नोमेट्री मध्ये. इथं उलट्या गोष्टी होतात सगळ्या, ठीक आहे ना. सो tan थिटा, तर cot थिटा, cot थिटा काय असतो, टॅनच्या उलट असतो, म्हणजे काय त्याचा रेसिप्रोकल. सो 1 अपॉन tan थिटा इज इक्वल टू 1 अपॉन 20 अपॉन 21. तर त्याचं उलट काय होईल, म्हणजे वरती जाईल, हा काय येईल रे मग, 21 अपॉन 20. दॅट्स युअर आन्सर. तर बघा किती सोप्या आहेत गोष्टी या, समजतंय का रे. सो टॅन थिटा मिळाला, कॉट थिटा मिळाला. आता आपल्याला अजून कशाची गरज आहे, सर साइन झाला, कॉस झाला, टॅन झाला, नाव नेक्स्ट कॉट पण झालेला आहे. आता सेक थिटा हा कशाचा उलटा असतो, रेसिप्रोकल. पण बघा रेसिप्रोकल तर म्हणताय तुम्ही, पण उलट लक्षात ठेवा, उलट कोण कोणाच्या उलट आहे असं, ठीक आहे. सो सेक थिटा जो असतो तो कोणाच्या उलट असतो रे, तर 1 अपॉन कॉस थिटा, 1 अपॉन कॉस थिटा. सो 1 अपॉन कॉस थिटाची व्हॅल्यू किती आलेली आहे तुमची, 21 अपॉन 29. तर याच्या उलट काय होईल मग, याच्या उलट काय होईल, 29 अपॉन 21. 29 अपॉन 21. तर बघितलं का व्हॅल्यूज किती फास्ट निघत आहेत. बघा ट्रायंगलच्या मदतीने पण फास्ट निघल्या आणि आयडेंटिटीच्या मदतीने पण फास्ट निघलेले आहेत. तुम्ही दोन्ही पण मेथडचा यूज करून व्हॅल्यूज काढू शकता. नाव द लास्ट वन इज कोसेक थिटा. लास्ट वन इज कोसेक थिटा. कोसेक थिटा हा कशाचा उलटा असतो, तर साइन थिटाच्या उलटा असतो, ठीक आहे. सो 1 अपॉन साइन थिटाची व्हॅल्यू तर त्यांनी आपल्याला गिव्हन मध्ये दिली होती, मग किती आहे 20 अपॉन 29. सो जस्ट याला काय करा रे, उलट करा. सो हे किती मग 29, हे किती रे 29 अपॉन 20, ठीक आहे. सो अशा तऱ्हेने सगळ्याच व्हॅल्यूज आपल्याला मिळालेल्या
आहेत. तर बघा, साइन थिटाची व्हॅल्यू ऑलरेडी गिव्हन दिली होती. कॉस थिटाची व्हॅल्यू आपण काढलेली आहे. नंतर आपण टॅन थिटा पण काढलेला आहे. आपण कॉट थिटा काढला, सेक थिटा काढला आणि कोसेक थिटा काढला. सो बघितलं का, आयडेंटिटीच्या मदतीने आपलं काम किती सोपं होऊ शकतं. ठीक आहे. सो आपल्याकडे दोन्ही मेथड पाहिजेत. एक म्हणजे पहिली म्हणजे ट्रायंगल मेथड, दुसरी म्हणजे आयडेंटिटी मेथड. तर नेहमीच एकला दुसरा ऑप्शन पाहिजे म्हणजे पाहिजे मॅथ्स मध्ये. कारण कधी कधी काय होतं, कोणत्या मेथडने आपला आन्सर येत नाही, तर त्याला अल्टरनेट मेथड हे आपल्याकडे पाहिजेच. सो सगळ्यांनी हे नोट डाऊन करून घ्या. आपण अजून एक्झाम्पल बघणार आहोत. फर्स्ट एक्झाम्पल सगळ्यांनी लिहून घेतला असेल, तर आता आपण सेकंड नंबरचं एक्झाम्पल बघणार आहोत. तर बघा, कॉस थिटाची व्हॅल्यू आपल्याला काय दिलेली आहे, √3/2. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ 1 मायनस सेक थिटा अपॉन 1 प्लस कोसेक थिटा. तर बघा, ही व्हॅल्यू आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. तर आता तुम्हाला काय करणार, पहिल्यांदा आपण काय करूया, सेक आणि कोसेक थिटाचा आपण व्हॅल्यूज काढून घेऊया. तर बघा, सुरुवातीला मी आयडेंटिटीच्या मदतीने हे काम करणार आहोत. तर आता तुम्हाला माहिती आहे, हे बघा, कॉसवरनं आपल्याला सेक थिटा डायरेक्टली मिळतोय. पहिली गोष्ट म्हणजे एक एक गोष्टी करून घेऊया, एक एक. ठीक आहे, लक्ष द्या. तर बघा, कॉस थिटा ची व्हॅल्यू मला गिव्हन आहे √3/2. येस और नो. मग याच्यावरून आपल्याला सेक थिटा लगेच मिळवायला काय प्रॉब्लेम आहे का? कारण सेक थिटाचं काय असतं, सेक थिटा कशाचा उलटा असतो, कॉस थिटाच्या. तर ज्या पण व्हॅल्यू तुम्हाला अगोदर माहिती आहेत ना, ते करून घ्या. सेक थिटा इज इक्वल टू काय असतं, 1/1 कॉस थिटा. 1 कॉस थिटा म्हणजेच काय होईल आता, याच्या उलट होऊन जाईल. म्हणजे लिहू शकतो का मी डायरेक्ट 2/√3. 2/√3. येस और नो. तर ही आली आपली सेक थिटाची व्हॅल्यू. आता आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची आहे, तर कोसेक थिटाची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. आणि आपल्याला दिलेला आहे कॉस आणि सेक. तर बघा, आपल्याला कॉस वरून साइन काढता येईल. येस और नो. कॉस थिटा वरून मी साइन जर काढलं तर कोस थिटा काय असतं, साइनच्या उलट असतं. ठीक आहे ना. मग आपण काय करूया, अगोदर साइन काढूया. सो दिअरफॉर नाउ नेक्स्ट फॉर्म्युला साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आता मग व्हॅल्यू पुटअप करा. सो कॉस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस थिटाची व्हॅल्यू किती आहे, √3/2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 1. तर इथून आपण साइन स्क्वेअर थिटा इझिली काढू शकतो. सो साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस हा प्लस आहे तिकडे, नंतर काय होईल मायनस √3चा स्क्वेअर 3, 2चा स्क्वेअर 4. ठीक आहे. सो 4 1 जा, आता सॉल्व्ह करून घ्या. 4 1 जा 4 मायनस 3/4 होऊन जाईल. ठीक आहे. सो हे साइन स्क्वेअर थिटा येईल. सो दिअरफॉर साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू किती येईल, 4 - 3 1/4. मला सांगा, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, तर मग साइन थिटाची व्हॅल्यू तुमची काय येईल रे, 1चं स्क्वेअर रूट 1 असतं आणि 4चं स्क्वेअर रूट 2 असतं. सो साइन थिटाची व्हॅल्यू किती आली आपली, 1/2. ठीक आहे. आता मग साइन थिटा पण तुम्हाला मिळालं. बघा रे, आपल्याला काय गरज होती, साइन थिटाची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. ठीक आहे. आता इथं साइन थिटाची व्हॅल्यू पण मिळालेली आहे. मग साइन थिटावरून आपल्याला काय मिळतं, आता साइन थिटावरून आपल्याला काय मिळतं, कोसेक थिटा मिळतो. कारण कोसेक थिटा साइनच्या उलट असतं. ठीक आहे ना. सो कोसेक थिटा इज इक्वल टू 1/sin थिटा. आता साइन थिटाची व्हॅल्यू किती आहे, 1/2. तर याच्या उलट काय होईल मग, 2 येईल. समजतंय. आणि ज्याला पण फॉर्म्युला लक्षात राहत नाहीत किंवा डायरेक्ट एक्झाम्पल बघायला आलेले स्टुडंट्स, त्यांनी काय करायचं आहे, एकदा तुम्ही पहिल्यापासून लेक्चर्स बघा, त्याच्यामध्ये मी फॉर्म्युला एक्सप्लेन केलेले आहेत. हे कोसेक थिटाचा फॉर्म्युला 1/sin कसा येतो, सेक म्हणजे 1/cos काय असतं. तर बघा, सुरुवातीला कॉन्सेप्ट महत्वाचा आहे. मुलं डायरेक्ट एक्झाम्पल करायतात आणि त्यांना ते परत जमत नाही. तर फॉर्म्युला व्यवस्थित करा अगोदर. ठीक आहे. आता कोसेक मिळाला आणि सेक पण माहित आहे. सो याची व्हॅल्यू काढायला आपल्याला आता काय प्रॉब्लेम, काहीच प्रॉब्लेम येणार नाही. सो 1 मायनस सेक थिटा अपॉन 1 प्लस कोसेक थिटा. ठीक आहे. आता टाका व्हॅल्यू कुठं करा, 1 मायनस सेक थिटाची व्हॅल्यू किती आहे, सेक थिटाची व्हॅल्यू 2/√3 डिवायडेड बाय. ठीक आहे. 1 प्लस कोसेक थिटाची व्हॅल्यू बघा, कोसेक थिटाची व्हॅल्यू किती आहे, 2 आहे. ठीक आहे. सो डिनॉमिनेटर तुमचा किती, मग डिनॉमिनेटर तुमचा आला 3, 1 + 2 3. आता याला सॉल्व्ह करून घ्या. इथं बघा, इथं न्यूमरेटर बघा, न्यूमरेटर मध्ये काय झालं रे, रॅशनल नंबरचे ऍडिशन वगैरे सबट्रॅक्शन आलेले आहे. ठीक आहे ना. बघा, हा आपला इरॅशनल नंबर आहे.
तर बघा याच्यामध्ये काय करा, क्रॉस मल्टिप्लाय करायचा. √3 × 1 √3 मायनस, इथं बघा इथं काय नसतं म्हणजे काय असतं, 1 असतं. सो √3 × 1 1 मायनस 2 × 1 2 अपॉन, अपॉनला कोण आहे तर हा आपला √3. समजते का, समजते सगळ्यांना. मग आता याचा आन्सर काय येईल आपलं, सो √3 मायनस 2 अपॉन √3. ठीक आहे ना. आणि बघा रे, आता हा जो आहे आपला हा 3, हा जो आहे ना 3 ला डिवाइडला काय ना म्हणजे काय आहे 1 आहे. सो हा जर उलटा झाला म्हणजे मल्टिप्लाय मध्ये हा काय होईल 1/3 येईल. 1/3 येईल. समजते का. त्यामुळे आपला आन्सर, फायनल आन्सर काय रे, √3 मायनस 2 अपॉन 3 × √3 3√3. तर हे आपला आन्सर कशा झालेला आहे, 1 मायनस sec थिटा अपॉन 1 प्लस cosec थिटा. सो दिस इज अवर फायनल आन्सर. तर हे आपलं फायनल आन्सर असेल. तर बघा आता इथं मुलं काय करतात, इथं मुलं फसतात जरा. ठीक आहे ना. म्हणजे काय करतात माहिती का, हे बघा हा जो 3/1 आहे ना त्याला परत उलट करावं लागतं 1/√3. तर ते काय करतात, इथंच उलट करून घेतात. असं नाही करायचं, कारण की सध्याला बघा आपली मेन टर्म कोणती आहे रे, मेन टर्म कोणती आहे, a/b. दिस इज द न्यूमरेटर आणि डिवाइड बाय काय आहे, त्याला c आहे. ठीक आहे. त्यामुळे c/b करू नका, इथं a ला c/b असं नाही करायचं. तर a/b इंटू c ला डिनॉमिनेटरला काही नाही म्हणजे 1 आहे, त्यामुळे हा वरती काय होतं रे, 1/c होतं. तर बघा 3 टर्म्स आल्या ना डिवाइड मध्ये, ही मुलं फसतात. मुलं काय करतात माहिती का, b/c लाच परत उलटा करतात. नाही, चुकून जाईल. तर असं नाही करायचं. तर बघा फायनल आन्सर आपला आलेला आहे. सो इथं टेक केअर करा कॅल्क्युलेशन करताना. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, याला अजून एक अल्टरनेट मेथड आहे जे की खूप इझी आहे. ट्रायंगल मेथड पण आहे, ट्रायंगलने पण आपण करू शकतो. पण याला अजून एक अल्टरनेट मेथड आहे. तुम्ही एक्झाम्पल सुरुवातीला लिहून घ्या आणि याची दुसरी आपण अल्टरनेट मेथड म्हणजे सोपी मेथड आपण बघूया. ठीक आहे. सो आय होप की तुम्ही लिहून घेतलं असेल. तर याची सेकंड अल्टरनेट मेथड आपण लगेच बघून घेऊया. तर बघा याच्यामध्ये मला सांगा, cos θ काय दिलेलं आहे आपल्याला, cos θ दिलेलं आहे आपल्याला √3/2. पण √3/2 ही तर आपली स्टँडर्ड अँगलची व्हॅल्यू आहे. बघा आपण ट्रिग्नोमेट्रिक टेबल बघितला होता, येस ऑर नो. तर तुम्हाला माहित आहे cos θ √3/2. मग मला सांगा, आपण अँगल डायरेक्टली काढू शकतो का, आपण थिटाची व्हॅल्यू जर काढली तर आपला काम अजून सोपं होईल. बघा थिटा, cos θ √3/2 ही कॉसची कोणती व्हॅल्यू आहे, कोणत्या अँगलची आहे, रेशो बघितले आपण. तर तुम्हाला जर आठवत असेल तर ही व्हॅल्यू आहे तुमची cos 30 डिग्रीची. येस ऑर नो, येस ऑर नो. कारण sin 30 डिग्री 1/2 असतो, त्यावेळेस cos 30 डिग्री काय असतो आपला √3/2. बघा सो तुम्हाला इथं क्लिअरली काय झालंय, तुम्हाला इथं अँगलच माहित झाला. अँगल माहित झाल्यामुळेच तुम्हाला व्हॅल्यूज बाकीच्या फाइंड आउट करायची गरज नाहीये. आणि ही पण मेथड बोर्ड मध्ये अप्लाय होऊ शकते, कारण की काय माहितीये का, हा पण कॉन्सेप्ट आहे. मार्क्स तुमचे कट नाही होणार. तुम्ही त्या मेथडने जर आन्सर केलं आणि सॉल्व्ह केलं तरी पण तुम्हाला सांगतो तुमचे मार्क्स एकही कट होणार नाही. दिस इज द प्रॉपर कॉन्सेप्ट. ठीक आहे ना. तर एक स्मार्ट स्टुडंट हे काम नक्कीच करेल. तर बघा इथून काय झालं, मग थिटाची व्हॅल्यू काय मिळेल रे, 30 डिग्री. आणि थिटाच मिळाल्यामुळे आता आपण डायरेक्टलीच आन्सर काढू शकतो. तर बघा आपलं काम सोपं झालेलं आहे, त्यामुळे आता आपण आन्सर काढूया. आता थिटाच मिळाला आपल्याला, त्यामुळे आपण डायरेक्ट व्हॅल्यू पुटअप करणार. सो दिस इज द स्मार्ट, याला काय म्हणतो आपण, स्मार्ट वे. काय म्हणतो आपण याला, स्मार्ट वे. आणि याने पण तुम्ही सॉल्व्ह केलेलं एकही तुमचा मार्क्स कमी नाही होणार. ठीक आहे. चलो, तर मग काय होणार रे, 1 मायनस सेक थिटा अपॉन 1 प्लस कोसेक थिटा. तर जस्ट व्हॅल्यू पुटअप 1 मायनस थिटाची व्हॅल्यू किती आहे, सेक 30 डिग्री अपॉन 1 प्लस कोसेक 30 डिग्री. तर ऑब्विसली बघा सेक 30 डिग्री तुम्हाला माहिती आहे, सेक 30 डिग्रीची व्हॅल्यू काढून घ्या लगेच. सेक 30 डिग्रीची, आता सेक 30 डिग्रीची व्हॅल्यू तुम्हाला माहित आहे, सेक 30 डिग्री म्हणजे काय असतं रे, 1/cos 30 डिग्री. तर मला सांगा सेक 30 डिग्रीची व्हॅल्यू निघून जाईल इथून किती, 2/√3. येस ऑर नो, येस ऑर नो. आणि कोसेक 30 डिग्रीची व्हॅल्यू किती असते आपली, कोसेक 30 डिग्री म्हणजे काय असतं रे, 1/sin 30 डिग्री. मग मला सांगा 1/sin 30 डिग्री म्हणजे 1/sin 30 तर 1/2 असतो. म्हणजे कोसेक 30 डिग्रीची व्हॅल्यू आपली किती येईल रे, 2 येईल. किती येईल, 2 येईल.
आणि जर एखाद्याला डायरेक्टली माहित असेल, हे बघा मी इथं एक्सप्लेन करतोय, आपण समजून घेऊ शकणार आहे. माझं काम समजून सांगण्याचं आहे की व्हॅल्यूज कशा आल्या. काय काय मुलांना डायरेक्टली व्हॅल्यू जमतात, पण काय काय मुलांना जमत नाही. आणि हे लेक्चर सगळ्यांसाठी आहे, ज्यांना जमतं त्यांच्यासाठी पण, जे ऍव्हरेज आहेत त्यांच्यासाठी पण, आणि ज्यांना स्टेप बाय स्टेप लागतं त्यांच्यासाठी पण हे लेक्चर आहे. ठीक आहे, चला तर लगेच व्हॅल्यूज आपल्या इथं पुटअप करून घेऊया. सो वन मायनस सेक 30 डिग्रीची व्हॅल्यू, सेक 30 डिग्रीची व्हॅल्यू किती आहे? 2/√3 अपॉन 1 प्लस कोसेक 30 डिग्रीची व्हॅल्यू किती आली रे? 2 आली. ठीक आहे ना. सो आणि जस्ट बघा मगाचंच कॅल्क्युलेशन आलेलं आहे. परत एकदा क्रॉस मल्टिप्लाय करून इथं घ्या वरती डिनॉमिनेटरला. इथं काही नसतं म्हणजे 1 असतं. सो हे किती? √3 × 1 √3 मायनस 2 × 1 2 अपॉन √3 डिवाइडेड बाय 1 प्लस 2 3 होईल. ठीक आहे ना. आता काय करा, इक्वलचं साईन लावताना थोडं काय करा, टेक केअर करा. हे नंतर साईन लावा. काय होतं, आपण सुरुवातीला हे स्टेप लिहितो आणि नंतर हे होतं, पण ऍक्च्युअल मध्ये इक्वल टू साईन इथं लागला पाहिजे बघा. बरोबर या, कारण की ही तुमचं न्यूमरेटर आहे, हा तुमचा डिनॉमिनेटर आहे. सो न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरच्या मधली जी लाईन असते डिवाइड वाली, तिथे इक्वलचं साईन लागलं पाहिजे. प्रॉब्लेम काय येत नाही, पण एक स्टँडर्ड मेंटेन करा. मॅथ्स मध्ये एक स्टँडर्ड असतं बेटा. हँड रायटिंग चांगलं नसलं तरी पण चालेल, पण स्टँडर्ड नक्कीच मेंटेन केलं पाहिजे. ठीक आहे. सो फायनल आन्सर काय मग तुमचं सो √3 मायनस 2 अपॉन मग अशाच आन्सर काढलं होतं आपण 3√3. ठीक आहे ना. सो दिस इज अवर फायनल आन्सर. आय होप की तुम्हाला ही पण मेथड समजली असेल. बघितलं का, या पण वेने तुम्ही जाऊ शकता, तुमचा एकही मार्क्स कट नाही होणार. ठीक आहे. सो प्लीज नोट डाऊन. आपण नेक्स्ट एक्झाम्पल करणार आहोत लगेच. आय होप की तुम्ही सेकंड नंबरचे एक्झाम्पल सेकंड मेथडने आपण करून घेतलेलं आहे, त्यालाच आपण अल्टरनेट मेथड असं पण म्हणतो. तर आता बघा थर्ड एक्झाम्पल काय आहे. इफ 5 sin θ minus 12 cos θ is equal to 0, find sec θ and cosec θ. तर बघा सुरुवातीला आपल्याला इक्वेशनला सिम्प्लिफाय करून घ्यायचं आहे. ठीक आहे ना. जस्ट पण या टाईपचं रिलेशन्स येतील तर त्याला पहिल्यांदा सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न करा. तर बघा आता 5 sin θ मायनस 12 cos θ इज इक्वल टू 0 आहे आपल्याकडे. येस और नो. ठीक आहे. आता काय करा, निगेटिव्ह वाली टर्म तिकडे ट्रान्सफर करा. सो 5 sin θ इज इक्वल टू हा जो -12 cos θ आहे त्या साईडला गेला तर काय होईल, मग काय होईल, प्लस होईल, प्लस 12 cos θ. ठीक आहे. आता बघा रे, आता मला सांगा, एक तर बघा हा कॉस जर मी इकडे आणला तर साइन अपॉन कॉस तयार होईल, किंवा मी साइनला जर तिकडे घेऊन गेलो तर कॉस अपॉन साइन तयार होईल. पण आपल्याला इंटरेस्ट नेहमी कशामध्ये असतो बघा, टॅन आणि कॉट मध्ये. इंटरेस्ट नेहमी टॅन मध्ये ठेवायचा आहे. म्हणजे कॉट मध्ये पण ठीकच आहे, पण कुठं अवघड करत बसता. ठीक आहे ना. गोष्टी सोप्या करायच्यात आपल्याला, अवघड नाही. तर साइन थिटा ला इथं मल्टिप्लाय करतोय आता कॉस, तो इकडे आल्यानंतर काय होईल, या साईडला डिवाइड करेल कॉस थिटा इज इक्वल टू 12 अपॉन. आता हा 5 जो इथं मल्टिप्लाय मध्ये आहे तो इकडे डिवाइड मध्ये जाईल. समजतंय ना, समजतंय का सगळ्यांना? ठीक आहे. ओके. मग आता मला सांगा, साइन अपॉन कॉस काय असतं आपलं, साइन अपॉन कॉस काय असतं, टॅन थिटा असतं. सो टॅन थिटा इज इक्वल टू 12 अपॉन 5. मग आता मला सांगा, जर आपल्याला टॅन थिटाची व्हॅल्यू माहित आहे तर सेक थिटाची व्हॅल्यू काढायला किती वेळ लागेल सांगा. टॅन आणि सेक मध्ये एक चांगलं रिलेशन आहे. सो रिलेशन महत्वाचं आहे. सो आता रिलेशन काय आहे बघा, टॅन आणि सेक मध्ये रिलेशन काय रे, आयडेंटिटी लावा आपली. सेकंड नंबरची आयडेंटिटी काय असते 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. आणि ही आयडेंटिटी पण पार्ट नाही करायची आपल्याला. फर्स्ट आयडेंटिटीला कॉस स्क्वेअरने डिवाइड केलं का आपल्याला हे भेटतं. ठीक आहे. सो जस्ट व्हॅल्यू पुटअप. मग आता मला सांगा, 1 प्लस टॅन थिटाची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे. सो पुटअप करा. 12 अपॉन 5 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. ठीक आहे. सो 1 प्लस 12 चा स्क्वेअर किती असतो, 144 अपॉन 5 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. ठीक आहे. मग आता इथून परत सिम्प्लिफाय करा तुम्ही, इथून पुढे सिम्प्लिफाय करा. ठीक आहे. आता काय होईल, इथं डिनॉमिनेटरला काही नाही म्हणजे काय असतं रे, 1 असतं. ठीक आहे. सो जस्ट क्रॉस मल्टिप्लाय. मग काय होईल तुमचं, सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. 5 1 जा काहीतरी चुकलंय आपलं, काहीतरी चुकलंय. ठीक आहे. सो 5 1 जा, इथं 5 चा स्क्वेअर करायचा राहिलेला आहे. ठीक आहे ना. सो 5 चा स्क्वेअर करून घ्या. 5 चा स्क्वेअर किती, मग 5 चा स्क्वेअर 25. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. 12 चा स्क्वेअर 144 आणि 5 चा स्क्वेअर 25.
चला सिम्प्लिफाय करून घ्या मग आता. सो 25 वन जा 25 प्लस 144 वन जा 144 आणि 25 इंटू 1 किती रे 25. ठीक आहे. सो ऍडिशन करा 25 आणि 144 किती तर 4 and 5 9 and 4 and 2 6 म्हणजे 169 अपॉन 25 आणि 169 पण ही व्हॅल्यू आपल्यासाठी चांगली आहे. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. सो टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड जर घेतलं तर स्क्वेअरला स्क्वेअर रूट काय होईल रे कॅन्सल होईल आणि इथं आपल्याला आता सेक थिटाची व्हॅल्यू निघेल. सो सेक थिटाची व्हॅल्यू काय मग स्क्वेअर रूट ऑफ 169 अपॉन 25. किती आन्सर किती. सो सेक थिटाची व्हॅल्यू तुमची 169 कशाचा स्क्वेअर आहे तर 13 चा स्क्वेअर असतो हा 13 चा आणि 25 चा स्क्वेअर रूट तर तुम्हाला माहितच आहे किती असतं 5 कारण की 5 चा स्क्वेअर काय असतो 25. तर अशा तऱ्हेने आपली कोणती व्हॅल्यू आली तर सेक थिटाची व्हॅल्यू आलेली आहे. आता आपल्याला कोसेक थिटाची व्हॅल्यू काढायची आहे. तर कोसेक थिटाची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला साइन थिटा माहित पाहिजे. काय माहित पाहिजे साइन थिटा. सो साइन थिटाची व्हॅल्यू तुम्ही ठीक आहे. आता आपल्याला काय माहित आहे मग आपल्याला सेक माहित आहे. सो सेक वरनं कॉस काढू शकतो लगेच. सेक वरनं कॉस काढून घ्या. सो दिअरफोर कॉस थिटा इज इक्वल टू काय रे दिअरफोर कॉस थिटा इज इक्वल टू काय असतं 1 अपॉन सेक थिटा 1 अपॉन सेक थिटा. ठीक आहे. 1 अपॉन सेक असेल तर सेकच्या उलट करा. मग 13 अपॉन 5 आहे तर किती येईल 5/13 येईल 5/13. ठीक आहे ना. उलटे व्हॅल्यूज करायचे. बघा ना इथं जर आपण 13 अपॉन 5 पुट केलं तर हे रिव्हर्स होईल. सो 5/13 आन्सर येईल. आता तुम्हाला कॉस थिटाची व्हॅल्यू माहित झालेली आहे. कॉस थिटाची व्हॅल्यू माहित झालेली आहे. मग मला सांगा साइन थिटाची व्हॅल्यू काढता येईल लगेच. तर काढून घ्या. आता डायरेक्टली आयडेंटिटी लावतोय मी. साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय असतं रे 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. काय असतं 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. सो 1 मायनस कॉसचा स्क्वेअर म्हणजे काय रे 5 अपॉन 13 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. सो आता व्यवस्थित व्हॅल्यू काढून घ्या. 1 मायनस 5 चा स्क्वेअर 25 अपॉन 13 चा स्क्वेअर 169. मग अशी माझ्याकडे काय राहिलं होतं 5 चा स्क्वेअर करायचा राहिला होता. ठीक आहे. सो टेक केअर करा. कॅप्शन करताना आपल्याला कळत नाही त्यामुळे टेक केअर करा. सो मग किती आहे सिम्प्लिफाय केल्यानंतर किती 169 1 जा 169 मायनस 25 अपॉन 169. ठीक आहे. हे आपले आहे व्हॅल्यू कशाची तर साइन स्क्वेअर थिटाची. मग मला सांगा साइन थिटाची व्हॅल्यू किती येईल आता तर साइन थिटाची व्हॅल्यू मी डायरेक्टलीच काढतोय. ठीक आहे. आता टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. तर बघा रे 169 मायनस 16 बरं एक काम करू इथं आपण काय करूया साइन स्क्वेअर थिटा काढूया. 169 मायनस 25 किती 144 किती रे 144 अपॉन 169. कारण बघा ना इथं बघा ना 144 प्लस 25 केलं तर 169 येतं. मग 169 मधून जर 25 केलं तर किती 144. त्यामुळे 144 हे आपल्या आता व्हॅल्यू आलेल्या आहेत. मग मला सांगा साइन थिटाची व्हॅल्यू आपली काय येईल साइन थिटाची व्हॅल्यू. सो साइन थिटा इज इक्वल टू किती रे 12 अपॉन 13. येस और नो. साइन थिटाची व्हॅल्यू किती आली 12 अपॉन 13. का कारण 144 हा कशाचा स्क्वेअर आहे तर 12 चा. 169 हा कशाचा स्क्वेअर आहे तर 13 चा. आणि आपण काय केलेलं आहे स्क्वेअर रूट टाकल्यामुळे आपलं हे आन्सर आलेलं आहे. आता मला कोणती व्हॅल्यू काढायची होती मग मला साइन थिटा मिळालं. साइन थिटा जर माझ्याकडे असेल तर मला कोसेक थिटा काढता येईल. येस सर डेफिनेटली काढता येईल. तर इथंच काढतोय मी. ठीक आहे. सो कोसेक थिटा इज इक्वल टू काय असतं 1 अपॉन साइन थिटा. सो दिअरफोर कोसेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन साइनची व्हॅल्यू किती आहे 12 अपॉन 13. त्याच्या उलट राहील 13 अपॉन 12. अशा तऱ्हेने आपल्याला दोन व्हॅल्यूज करायला लागल्या होत्या. एक म्हणजे सेक थिटाची आणि एक म्हणजे कोसेक थिटाची. तर सेक थिटाची व्हॅल्यू बघा आपण इथे काढलेली आहे. ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला एक्झाम्पल समजले असतील. तर बघा तुम्हाला एक्झाम्पल प्रॉपरली सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला फॉर्म्युले माहित पाहिजेत, तुम्हाला व्हॅल्यूज माहित पाहिजेत आणि कॉन्सेप्ट पण माहित पाहिजे. ठीक आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे दुसरी अल्टरनेट मेथड पण आपली तयार पाहिजे. तर अशा तऱ्हेने हे नोट डाऊन करून घ्या
आणि आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण करणार आहोत प्रूव्ह दॅट. काय करणार आहोत आपण? प्रूव्ह दॅट, म्हणजे प्रूफ कसे घ्यायचे आहेत किंवा प्रूफ कसे करायचे. तर बघा, तर सगळ्यांनी काय करा, हे एकदा नोट डाऊन करून घ्या आणि आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये काय करणार आहोत? प्रूफ. ठीक आहे. थँक्यू.